नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, RT पोर्टलवर शाळांची नोंदणी झालेली आहे. त्यामध्ये शाळांची नोंदणी किती आहे, रिक्त जागा किती आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील. तर मित्रांनो, राज्य सरकारने RT कायद्यात सुधारणा केल्यामुळे खाजगीसह अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांकडून RT पोर्टलवरती नोंदणी केली जात आहे. रविवारी संध्याकाळी 7 पर्यंत 29,000 शाळांनी नोंदणी केली होती. त्यानुसार 4 लाख जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. त्यामुळे पालकांना यंदा RTतून शासकीय शाळात देखील प्रवेश घ्यावा लागेल अशी शक्यता आहे. RT अंतर्गत पूर्वी खाजगी तसेच विनाअनुदानित शाळांमधील 25% रिक्त जागांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना प्रवेश दिला जात होता. त्यानुसार प्रत्येक वर्षी RT अंतर्गत 8,823 खाजगी शाळांमध्ये सुमारे 1 लाख जागा रिक्त राहत होत्या. RT कायद्यात केलेल्या नवीन बदलानुसार खाजगी विनाअनुदानित शाळांच्या 1 किलोमीटर परिसरात शासकीय तसेच अनुदानित शाळा असेल तर त्या खाजगी शाळेत RT अंतर्गत 25% जागांवर प्रवेश हा घेता येणार नाही. तर मित्रांनो, इथे आपण थंबनेल जसं बघितलं असेल तर थंबनेलवरती तुम्ही पाहू शकताय की ते जिल्हा दिलेले आहेत, त्यानंतर समोर शाळा दिलेल्या आहेत आणि रिक्त जागा दिलेल्या आहेत. तर दिनांक 17 मार्च संध्याकाळी 7 पर्यंतच्या ह्या ज्या जागा आहेत आणि नोंदणी केलेली शाळा आणि जिल्हे आहेत तर ते देखील तुम्हाला मी सांगतो. तर जिल्ह्यांमध्ये बघूया तर नाशिक आहे. तर नाशिकचे तुम्हाला बघा 2,467 शाळांचे जे आहे ते रजिस्ट्रेशन झालेले आहे. सुमारे 38,690 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. अहमदनगरचे बघा शाळांचे रजिस्ट्रेशन 2,642 रजिस्ट्रेशन झालेले आहेत. सुमारे 35,300 प्लस जागा ज्या आहेत त्या रिकाम्या आहेत. ठाणेमधून जर बघितलं तर 1,320 शाळांची नोंदणी झालेली आहे. 24,000 प्लस जागा रिकाम्या आहेत. पुण्याची बघितलं तर 1,492 शाळांची नोंदणी झालेली आहे. 21,000 प्लस जागा रिक्त आहेत. त्यानंतर बीड जिल्ह्याचे बघितले तर 1,459 शाळांची नोंदणी झालेली आहे. 15,000 प्लस जागा ज्या आहेत त्या इथे रिक्त आहेत. तर मित्रांनो, दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.